इंद्र राणीवरती खूपच खुश झालेला असतो, कारण की राणी खूपच भारी काम करते. आणि आता राणी जी असते ती राणी म्हणत असते की इंद्र सर, हे सगळं मी तुमच्यामुळे करू शकले. तर इंद्र म्हणतो की हो राणी, पण हे बघ, तू खरंच खूप भारी माहिती सांगितलीस हा त्यांना, मला तर खूप आवडली तुझी माहिती, असं म्हणत असते. आणि तू खूपच छान एक माहिती सांगत होती आणि कामगार पण आपले खूप काम करत होते आल्यावर, बरं झालं तेवढं तरी, असं म्हणत असतात. तर आता जो इंद्र आहे तो इंद्र म्हणतो, राणी मला तुझ्याशी एक बोलायचं आहे. राणी तुला एक सांगू का, मला तू सांगू का, तू आज जे बोलली ना ते खरं आहे. कारण की मालती आईला तेवढ्यात मालती इकडे त्या इंद्राला कॉल करते आणि म्हणते की हे बघ इंद्र, तुला सांगते मी, अरे त्या पोरीनं घरी सगळं जाळून ठेवलंय अन्न, अरे जेवायला काही ठेवलं नाही, सगळं जाळलं तिनं, अख्खे घरात धूर केलाय, अख्खे भांडे जळून टाकले. तर आता इंद्र म्हणतो की आई शांत हो, अगं मीच राणीला बोलावून घेतलं होतं, खूप महत्त्वाचं काम होतं इथे. तर आता लगेच मालती म्हणते की काय महत्त्वाचं, तिला घरी येऊ दे मग सांगते तिला, असं बोलते आणि फोन कट करते. तर आता राणी म्हणते आता माझं काही खरं नाहीये अहो, पण मी सगळे गॅस वगैरे बंद केले होते, असं कसं शक्य आहे, मी असं होणं शक्य नाहीये, कारण की सगळं काही बंद केले होते मी, गॅस आणि ते, असं काहीतरी नक्कीच काहीतरी घडलेलं दिसतंय मला, असं म्हणते. तर आता इकडं जी मालती आहे उर्मिला, उर्मिला का असते ती म्हणत असते की हे बघा बघा तिने काय करून ठेवलं, ती राणीला आहे ना खरंच काहीच काम नाहीये, घरचे कामं सोडून ती तिकडे गेली आहे, तिला कळतं की नाही काही, अहो तिला कशाला जायचं त्या फॅक्टरीमध्ये, असं बोलतो. तर आता लगेच राणी मालती खूप चिडते आणि म्हणते की येऊ त्यांना घरी मग सांगते. आणि आता इंद्र राणीला म्हणतो, राणी खरंच तू आज आहे ना, आता एक काम कर, तू माझ्या फॅक्टरीमध्ये ना तू माझा पीए म्हणून राहा, कारण की हे बघ, तू माझा पी असली तर तू मालती आईच्या डोळ्यासमोरून कायम लांब राहशील आणि माझ्यासोबत राहशील आणि मला कामाला मदत पण होईल आणि आईचा राग तुझ्याविषयी कमी होईल मनातला, असं म्हणतो. तर आता राणी म्हणते ठीक आहे, पण अहो पण मग मालती आई त्या असं होऊन देईल का, नाही होऊन देणार मालती आई असं, असं म्हणत असतात. तर आता ते घरी येतात इंद्र ते, मालती तोपर्यंत जागेच असते. आणि मालती म्हणते की काय रे, कुठे होतास एवढा वेळ, तेवढ्यात मोठे ओरडल्यावर सगळेजण तिथे जमा होतात आणि म्हणतात. आता लगेच मालती विचारत असते, काय रे तुला कळत नाही का, घरात अन्न शिजायला टाकलं, गॅस चालू ठेवून गेली निघून, तुला काही कळतं की नाही, राणीला खूप ओरडते. तर आता इंद्र म्हणतो, आई तिच्यावरती ओरडू नको, मीच तिला बोलवून घेतलं होतं, खूप महत्त्वाचं काम होतं माझं, असं म्हणतो. तर आता लगेच ती म्हणते की हे बघ, मला ही ना माझ्या घरात दिसली नाही पाहिजे, निघ या घरातून बाहेर. तर आता इंद्र म्हणतो, हे बघ आई, तुला इथून पुढे ही तुला घरामध्ये दिसणार नाहीये. तर आता सगळेजण आश्चर्यचकित होऊन बघायला लागतात, त्यांना असं वाटतं की राणीला घराबाहेर काढून देतो की काय, पण तसं त्याच्या मनात नसतं. तो आता राणीला दिवसभर त्याच्या फॅक्टरीमध्ये त्याच्यासोबत ठेवणार आहे. बघूया आता नक्की काय घडणार आहे, खरंच राणीला इंद्र पे म्हणून ठेवेल का, आणि मालती पण आता राणीला त्या फॅक्टरीमध्ये जाऊन देईल का, आबा तिला काय म्हणेल, मालती आता तिच्यावरती सगळा राग काढेल की काय, हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.